या ठिकाणी देवदत्त निकम यांनी हा मंचरचा बाजार जो कांदा लिलाव आहे तो बंद पाडलेला आहे. मात्र हे सगळं असलं तरी आज जे पद्धतीने देवदत्त निकम साहेब सांगतात आहे की ₹15.80 असं सरकारने पत्र काढलेलं आहे. त्या नियमानुसारच आता कांदा लिलाव सुरू झाला पाहिजे. आपल्यासोबत काही व्यापारी आहेत. त्या व्यापाऱ्यांना विचारूया, साहेब आज ह्या जो काही कांदा लिलाव बंद केला आहे तर ज्या पद्धतीने देवदत्त निकम साहेब बोलत आहेत की ₹15.80 प्रमाणे निलाव झाला पाहिजे, ते शक्य आहे का? त्या पद्धतीने निलाव आता चालू होऊ शकतो का? त्या पद्धतीने सरकारची इथं खरेदी नाही मंचर मार्केटला. आणि त्यांनी पुणे जिल्हा नगर जिल्ह्याला काही दिलेले नाही. नाशिक जिल्ह्यासाठी दिलेले आहे. फक्त आमच्या हातात लेटर आहे ते. फक्त नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये ₹1580 रेट डिक्लेअर केलाय त्यांनी आजच्या तारखेला. पुणे जिल्ह्याचा डिक्लेअर नाही झालेला. आणि फेडरेशन कंपन्या ते कांदे खरेदी करतात. पण मंचर मार्केटमध्ये फेडरेशनचं कोणीच नाही, फक्त सरकारचं कोणी नाही इथं. तुमचं नाव सांगा, गाळा कोणतं तुमचं? मी संतोष पोकरकर, SD ट्रेडिंग कंपनी मंचर. आपल्यासोबत हे सगळे व्यापारीच आहेत ना? हो. हां, ठीक आहे. मला एक तुम्हाला विचारायचं, ठीक आहे, जर पत्र जरी नाशिक जिल्ह्यापुरतं असलं किंवा जे काही खरेदीसाठी असेल, मात्र आता ते व्यापाऱ्यांची सगळे आवक पाहता हे पाहता देणं शक्य आहे का? कारण तुम्हाला त्या पद्धतीने शक्य आहे? आम्हाला शक्य नाही. आम्हाला कुठून पैसे आले पाहिजे ना त्या रेटचे. आज दिल्लीमध्ये 15, 16, 17 रुपये रेट विकतात, भाडे ₹5. हा, आणि मग कसे येणार आम्हाला 1680 पैसे? तुम्हाला काय शक्य आहे देणं सध्या? आमचे गिराईक पाहिजे ना त्या पद्धतीचं घेणार. मंचर मार्केटला ₹1580 घेणार गिराईक पाहिजे. नाफेडची खरेदी पाहिजे इथं. NCGFचं कोण नाही, नाफेडचं कोणी नाही मंचर मार्केटला. काय म्हणणं आहे तुमचं? तुमचं नाव काय? महेंद्र बचुटे. बरं बरं. तुम्ही काय इथं गाळा व्यापार करतो? बरं. काय शक्य का नाही ते? शक्य म्हणजे फक्त त्यांनी पुणे नाशिक जिल्ह्यापुरतं मर्यादित केले. ते ऑल महाराष्ट्रात करायला पाहिजे त्यांनी. तुमच्या पातळीवर काय हालचाल होऊ शकते का? कारण आता कोंडी तर सुटली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही, शेतकऱ्यांना तर न्याय मिळालाच पाहिजे. त्यांना एकच पीक असतं, त्यांचे पैसे झाले पाहिजे. आणि हे व्यापारी आणि आडत्यांचं तर हे पहिल्यापासून मनोधारणा आहे. पण त्याला गव्हर्नमेंटनी निर्यात बंदी किंवा युद्धाचं सगळ्या मालांना भाव वाढले, तेलाला वाढले, खाण्याच्या प्रत्येक गोष्टीला वाढले. पण शेतीमालाला भाव नाही वाढले. युद्धाचं कारण सांगून शेतीमाल फक्त कांदा बटाटा हे पीक थांबले जागेवर. त्याला पण भाव दिलाच पाहिजे. पण महाराष्ट्र सरकारने ते कांदे घ्यावा किंवा राज्य सरकारने घ्यावा किंवा दिल्ली सरकारने घ्यावा. व्यापाऱ्यांना ते ₹4 किलो भाडं लागते बाहेर जायला, ट्रान्सपोर्ट. आता डिझेल पेट्रोल वाढले, परत ₹2 भाडं वाढतं, त्याचं कॉस्ट जास्त जाते ते. आणि प्रतवारीनुसार भाव आता पण व्यापारी आणि आडते शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करतातच आहे. तर तुमचं नाव काय? सामना काय वाटतं सध्या ₹15.80 प्रमाणे सरकारने पत्र काढले, आज मंचरचा बाजार कुठं लिलाव बंद झालाय, की कोंडी फुटणं असं वाटतंय का? कोंडी फुटण्यासारखे वाटत नाही काय. पण जर फुटायची असेल तर नाफेडनी खरेदी चालू करावा. पुणे जिल्ह्यात नगर जिल्ह्यात नाफेड NCF जे काय असतील ते गव्हर्नमेंट, तर ती कोंडी फुटेल. तशी फुटू शकत नाही. तुम्ही फक्त नाशिक जिल्ह्यापुरतं दिला तर नाशिक जे कांदे घेणार ना 1580, ते कोण घेणार ना? पुणे जिल्हा नगर जिल्हा कोण घेणार? सरकार नुसतं घोषणा करते पण खरेदी करत नाही. आणि नुसते अफवांवर शेतकऱ्यांना फसवलेले आहे आतापर्यंत. कारण काय, नुसतं जाहीर करते भाव, माग सुद्धा माग ₹2400 बरोबर आहे दादा. मला हे सगळं झालं, पण आता ह्या सगळ्यामध्ये जर मध्यस्थी करायचा मार्ग काढायचा असेल तर काय उपाय याला काय? यासाठी काय सरकारने खरेदी केला पाहिजे कांदा. सध्या मंचरचा लिलाव चालू होण्यासाठी काय मध्यस्थी केली पाहिजे? कोणी याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे? काय नाही, मंचरचं चालू होण्यासाठी ₹1580 नाफेडनी खरेदी केला माल तर सरकार जबाबदार आहे. सरकार निर्णय घ्यावा असं तुमचं म्हणणं आहे? आम्ही काही निर्णय घेणार आहे? आम्हाला देणार आहे का 1580 भाव? समजा आमचे ₹2 पुढून आले तरच आम्हाला मिळणार आहे ना, शेतकऱ्याला देता येणार आहे. बरोबर. म्हणजे याच्यात उत्तर एकच आहे, नाफेडनी ₹15.80 खरेदी केला पाहिजे. मंचर मार्केटला म्हणा, शेतावर म्हणा, कुठंतरी केला पाहिजे ना खरेदी. तरच कुठेतरी कोंडी सुटेल. प्रतवारीनुसार माल खरेदी केला पाहिजे. आज मंचर मार्केटला प्रतवारीनुसार ₹80 पासून ₹120 पर्यंत मिडियम माल विकतात. आणि मोठे माल विकतात ₹120 पासून ₹140-50 ठीक. आता देवदत्त निकम यांनी आणि शेतकऱ्यांनी येऊन हा बाजार बंद केलेला आहे. तुमची व्यापारी म्हणून भूमिका काय असणार आहे? आमची काय भूमिका आहे? आमची आहे तीच भूमिका आहे. आम्ही रेग्युलर व्यापार करतोय त्या पद्धतीने व्यापार करणार. आजही पण लिलाव तर बंद केलाय त्यांनी. आता मग चालू होईल ना थोड्या वेळाने. नाही झाले तर मग पुढल्या लिलावाला करू. पुढलं यावेळेस नाही झालं तर यावेळेस बंद ठेवणार. गुरुवारी करू परत.
या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स। आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील। आमचा पत्ता जुना चांडोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67।